हा एकदा स्वागत। विरोधकांनी मोदी सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज अविश्वास प्रस्तावावर मतदान देखील होणार आहे आणि त्यातून मोदी सरकारवरच्या विश्वास किंवा अविश्वासाचा फैसला होणार आहे। मोदी सरकारकडे संपूर्ण बहुमत असल्याने हा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता अधिक आहे। 2018 मध्ये सुद्धा मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलेलं होतं, तेव्हा सुद्धा विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं। आज दुपारी 4च्या दरम्यान पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत। याआधी चर्चेच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। केंद्रातील सरकारनं मणिपूरमध्ये भारत मातेची, देशाची, हिंदुस्थानची हत्या केली अशी टीका राहुल गांधींनी केली होती। त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। मणिपूरच्या हिंसाचारावर देशाचे प्रधानमंत्री संसदेमध्ये येऊन निवेदन करायला तयार नाही। सरकार काय करत आहे, प्रधानमंत्र्यांची भूमिका काय आहे हे संसदेला समजून सांगायला तयार नाही आणि त्यासाठी नाईलाज म्हणून लोकसभेमध्ये जरी आकडा कमी असला तरी हा ठराव आणावा लागला आणि आता त्याच्यावरती उत्तर देत आहेत। ही उत्तर नसून एक प्रकारची चिडचिड आहे। ही चिडचिड आहे, त्याला उत्तर म्हणत नाही। गेल्या 10 वर्षात मणिपूरला काय झालंय ते सांगा, गेल्या 40 वर्षात काय झालंय ते सांगू नका। अमितजी शहा यांचा फर्स्ट पार्ट होता। आज नरेंद्रजी मोदी बोलतील ते त्यांनी सहन करायची ताकद ठेवली पाहिजे आणि सगळ्या देशासमोर संपूर्ण 9 वर्षातली परिस्थिती आणि त्याच्या अगोदर काँग्रेसच्या काळामधल्या सगळ्या गोष्टी ह्या निश्चितपणे देशाच्या समोर आल्या पाहिजे आणि विरोधकांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे अविश्वास प्रस्ताव आणून आणि आता आपले पाय अपंग झाले तर रडू नये। केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले। राहुल गांधींनी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला होता। राहुल गांधींनी अभद्र वर्तन केल्याचंही त्यांनी म्हटलं। या संदर्भात आता भाजपकडून राहुल गांधींवर टीका होतीये। भाजपकडून त्यांच्या या वर्तनावर जोरदार टीका होतीये तर विरोधकांकडून मात्र राहुल गांधींचा बचाव करण्यात आलेला आहे। राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून एक संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला। बरं का, जादू की झप्पी म्हणतो ना आपण त्याला, जादू का फ्लाइंग किस हा देशासाठी आहे की या देशामध्ये मोहब्बत का दुकान जे त्यांनी उघडलेलं आहे त्या मोहब्बतच्या दुकानातलं ते एक महत्वाचं शस्त्र आहे। पण ज्यांना प्रेमाची सवय उरलेली नाही, ममत्व उरलेलं नाही, अशांना हे फ्लाइंग किस, प्रेमाचा फ्लाइंग किस म्हणजे काय समजणार नाही। एखाद्याला सत्तेची भूक लागते तेव्हा नीच निम्न शब्दाचा उपयोग, आपल्या असणाऱ्या परंपरेचा विसर हा साधारणतः पडतो आणि राहुल गांधीजींची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून यावे यासाठी केलेली अप्रत्यक्षच मदत वाटते। एवढ्या पवित्र सभागृहामध्ये असा चिल्लरपणा कोणीच करू नये, म्हणजे पक्षाच्या नेत्यांचं तर नाही, म्हणजे डोळा मारणं किंवा फ्लाइंग किस देणं म्हणजे समजा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जरी केलं तरी कोणी माफ करणार नाही, पण नेत्याला तर या गोष्टीच्या बद्दल निषेधाच्या पलीकडे येते। संसदेमध्ये राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी केलेलं फ्लाइंग किस, ही जी कृती होती ही कृती कुठेतरी टपोरी मुलांनी केल्यासारखी अशा पद्धतीची ती कृती त्यांनी संसदेत केली। मग रोड रोमिओ आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फरक काय आहे? आणि ही जी कृती आहे किंवा हे जे हातवारे आहेत हे महिलांच्या विनयभंगामध्ये येतात आणि त्यामुळे या देशातल्या सगळ्या महिलांची माफी ही त्यांनी मागितली पाहिजे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत जाताना पायरीवर माथा टेकतात आणि हे काँग्रेसचे युवराज महिलांच्या, मणिपूरच्या महिलांच्या मुद्द्यावर जो अतिशय संवेदनशील मुद्दा आहे त्याच्यावर बोलताना फ्लाइंग किस देतात। हा भारत आणि इटलीमधला फरक आहे।